चला आज बनवूया ना आपण आंब्याचा रस. खूप छान लागतो खायला. तुम्ही पण नक्की बनवा. 1 कप साखर, त्याच्यामध्ये ना आपण 2-3 विलायची टाकून घेऊ. सोलून टाकायची. आता आपण मिक्सरला वाटून घेऊ बारीक. आंबे आणले ना मग 1 तासभर ना असे पाण्यात बुडवून ठेवायचे. मग आपण कट करून घेऊ आता आंबे. अशा प्रकारे कट करून घ्यायचं. आपण सगळे आंबे ना कापून घेऊ. अशा प्रकारे ना आपण आंबे कापून घेतले. तर आता पूर्णाची चाळणी तर सगळ्यांच्या घरी असते. आपण हे ना रस असं करून घेऊ. अशा प्रकारे केलं ना सगळा रस म्हणजे खाली पडतो, कातड वरच्या साईडला राहतो. अशा प्रकारे केले ना चव पण जरा छान लागते मिक्सरपेक्षा. पटाक्षीर पण होऊन जातो आपला रस. अशा प्रकारे केलं ना आपल्याला सालीला ना काहीच आंब्याचा गर राहत नाही, पूर्ण निघून जातो. अशा प्रकारे आपण आता सगळ्या आंब्याचा ना रस काढून घेऊ. अशा प्रकारे ना सगळा रस काढून घेतला आपण. हे बघा तुम्ही, चाळणीला जे लागले ना ते असे चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये ना आपण जी पिठी साखर केली ना विलायची टाकून, ती टाकून घेऊ. तुमच्या गोडीनुसार म्हणजे खाऊ शकता तुम्ही. कोण गूळ टाकतं, कोण साखर टाकतं. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही टाकू शकता. आणि बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे. मिक्स करून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे रवी असली ना रवीनं असं घुसळून घ्यायचं. हे सगळं मिक्स होत आहे. चमच्यानं होत नाही तेवढं रवीनं मस्त होतं. चला मग तयार आहे आपला आंबरस खाण्यासाठी. आमच्यात ना पोळीसोबत खायला ना खूप आवडतं. तुम्ही घावनासोबत किंवा आपली ती पुरी असती ना त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता हे आंब्याचा रस. बघा नक्की ट्राय करा. मी जशी रेसिपी केली ना तशी बनवून मला कमेंट करून नक्की सांगा कसा झाला तुमचा आंब्याचा रस.